द ग्रेट सचिन तेंडुलकर आणि विनोद कुंबळे यांची हॅरिस शील्ड स्कूल टुर्नामेंट मधली 664 रनांची पार्टनरशिप हेडलाईन बनली. त्याचसोबत त्यांच्या करिअरला एक वेगळेच वळण भेटले. पण त्यांच्यानंतर जो बॅट्समन पॅडअप करून बसला होता त्याचा नंबर कधी आलाच नाही आणि ते होते अमोल मुजुमदार. नंतर पूर्ण आयुष्याची गोष्ट बनली की नंबर कधी आलाच नाही. टीम इंडियाचं बॅटिंग लाईनअप इतकं मजबूत होतं की फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11,000 पेक्षा जास्त रन, 30 शतके, मुंबईसोबत 8 रणजी ट्रॉफीज, 1 ॲज अ कॅप्टन असताना सुद्धा टीम इंडियामध्ये कधी नंबर आलाच नाही. त्यांनी स्वतःला समजलं की त्यांची पण एक अशीच गोष्ट आहे ज्या गोष्टी इंडियन क्रिकेटमध्ये खूप आहे. त्यांच्या लाईफच्या दुसऱ्या इनिंग्समध्ये त्यांना इंडियन वुमन्स क्रिकेट टीमचं कोच म्हणून चान्स भेटला. त्यांनी त्या चान्सचं सोनं करत बनले पहिले कोच ज्यांच्या अंडरमध्ये टीम इंडियाने वुमन्स वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. मैदानावर याचं श्रेय पूर्णपणे इंडियन टीमला जातं, पण तितकंच श्रेय अमोल मुजुमदार यांना पण जातं. कारण प्लेयर्सचं पोटेन्शियल ओळखून त्यांच्याकडून परफॉर्मन्स करून घेणं, त्यांचा माइंडसेट तयार करणं, ड्रेसिंग रूममध्ये गुड एन्व्हायरमेंट तयार करणं हे काम कोच आणि सपोर्ट स्टाफचं असतं. आता आपण बोलू शकतो की अमोल मुजुमदार यांचा पण नंबर आला होता.